वेलकम स्टुडंट. आज आपण पाहणार आहोत BA फर्स्ट इयर होम सायन्स सेमिस्टर फर्स्ट पेपर नंबर 2 फूड अँड न्यूट्रिशन. त्यामध्ये युनिट फर्स्ट अन्न. आता अन्न हे मानवासाठी किती आवश्यक आहे हे आपण ह्या चॅप्टरमधून पाहणार आहोत. तर अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या 3 प्राथमिक गरजा आहेत किंवा यांना 3 मूलभूत गरजा देखील म्हटलं जातं. अन्न ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. सर्व सजीवांना अन्नाची गरज लागते. अन्नाशिवाय फार काळ सजीव प्राणी जगू शकत नाहीत. पूर्वीच्या काळी मानव हा फळे, कंदमुळे गोळा करून अन्नाची गरज भागवत असे. त्याच्यानंतर शिकार आणि पशुपालन, शेती करून अन्नाची गरज भागवू लागला. असे असले तरी हे जगण्यासाठी जसे आवश्यक आहे त्याचप्रमाणे शरीराची योग्य वाढ अन्नाची गरज आहे. काही अभ्यासकांनी अन्न आणि शरीराच्या वाढीतील संबंध स्पष्ट केलेला आहे. तो म्हणजे की केवळ शारीरिक विकासाशीच नव्हे तर मानसिक व भावनिक विकासाचा सुद्धा अन्नाशी जवळचा संबंध असतो. आणि आहार आपण सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला दैनंदिन जीवनाची सुरुवात ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे सेवन करत असतो किंवा प्रत्येकाची आहाराची गरज ही वेगवेगळी असते किंवा आवडनिवडही वेगवेगळी असते. त्यामुळे असे असले तरी सर्वांनाच आहार आवश्यक असतो, ज्यामुळे शरीराचे पोषण होऊ शकते आणि स्वास्थ्य चांगले राहू शकते. आपले आरोग्य सुधारेल असा आहार घेणं आवश्यक असते. अशा आहारांचा आपल्या मनावरच नाही तर आपल्या आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. याशिवाय मनाचे कार्य मेंदूच्या आरोग्यावर अवलंबून असते, तर मेंदूचे कार्य हे रक्ताभिसरण आणि शुद्ध रक्तावर अवलंबून असते किंवा आधारित असते. तर त्याप्रमाणेच रक्ताचा दर्जा आपण घेत असलेल्या आहारावर हा अवलंबून असतो. त्यामुळे आपल्याला असं स्पष्ट दिसून येतं की जीवनातील अन्नाला किती महत्त्व आहे किंवा जीवनामध्ये अन्नाला किती महत्त्व आहे. अशा प्रकारे आपण अन्नाशिवाय जगू शकत नाही किंवा अन्न आपल्याला हे तारत असते किंवा अन्नामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पोषक घटक मिळत असतात. तर आता आपल्याला पाहायचं आहे पुढचं पोषक घटक. तर अन्नाचे पोषक घटक किंवा अन्नामधून आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे पोषक घटक मिळत असतात. अन्नाची आपल्याला काय पाहायचे आहे तर संकल्पना किंवा अन्नाची आपल्याला व्याख्या पाहायची आहे. तर अन्नामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते. अन्नामुळे आपल्याला काय होत असते, शरीराचे वेगवेगळ्या प्रकारे हे पोषण होत असते. आणि अन्नामुळे योग्य प्रकारे आपण योग्य प्रकारचे निवडले जाते. आणि अन्नाची व्याख्या ही वेगवेगळ्या अभ्यासकांनी हे वेगवेगळ्या प्रकारे केलेली असते. म्हणून थोडक्यात आपण पाहूयात की अन्न काय आहे की कोणताही द्रव व घन पदार्थ की जो खाल्ला असता त्याकडून आपल्याला त्याचे पचन व शोषण होऊन शरीराची वाढ होत असते आणि झालेली पेशींची झीज भरून काढली जाते आणि कार्यशक्ती आपल्याला मिळत असते व शरीरातील क्रियावर काय होते, नियंत्रण ठेवले जाते. अशा पदार्थाला आपण काय म्हणतो, अन्न असे म्हणत असतो. म्हणून अन्नातून विशिष्ट घटकांचा पुरवठा होतो. हे घटक आपल्याला शरीरात वेगवेगळे कार्य करत असतात आणि या आवश्यक घटकांनाच आपण काय म्हणत असतो तर पोषक घटक असे म्हणत असतो. म्हणून काही पोषक घटक किंवा पोषक तत्वे कोणकोणती अन्नामधून मिळत असतात हे आपण पाहू. पोषक तत्वे कशाला म्हणायचे तर पोषक तत्वे कोणती आहेत तर अन्नातील जे रासायनिक घटक योग्य प्रमाणात आहारात घेतले जातात त्यांना आपण काय म्हणायचं आहे, पोषक घटक, पोषक तत्वे असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे हे अन्नामधून आपल्याला पोषक घटक मिळत असतात किंवा पोषक तत्वे मिळत असतात. अन्नातील जे रासायनिक घटक योग्य प्रमाणात आहारात घेतले असतात अन्नाची कार्य सुरळीत पार पाडले जातात. आणि अन्नातून कोणकोणते पोषक घटक मिळतात हे आपण पाहणार आहोत. तर अन्नामधून आपल्याला कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिज, क्षार, पाणी इत्यादी हे सर्व पोषक तत्वे आपल्याला अन्नपदार्थातून मिळत असतात. परंतु प्रत्येक अन्नपदार्थामधून हे आपल्याला वेगवेगळे पोषक घटकही मिळत असतात. जेणेकरून की साखर आहे, तूप आहे, अशा अन्नपदार्थातून आपल्याला एकची एक पोषक घटक मिळत नाहीत किंवा सर्वच पोषक घटक मिळत नाहीत, तर त्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पोषक घटक मिळत असतात किंवा वेगवेगळ्या अन्नपदार्थापासून आपल्याला काय मिळत असते, एनर्जी मिळत असते किंवा उष्मांक मिळत असतो किंवा त्यालाच आपण शक्ती देखील असे म्हणत असतो. तर हे वेगवेगळ्या
प्रकारचे आपल्याला जे अन्नपदार्थ मिळतात किंवा शक्ती मिळते, उत्तम पोषण होते, त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक पोषक तत्वाचे हे शरीरात विशिष्ट कार्य असते आणि ते कार्य करण्यासाठी विशिष्ट पोषक तत्व आणि विशिष्ट प्रमाणातच आवश्यक असतात. त्यामुळे जर जास्त कमी प्रमाणात पडले तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम देखील होऊ शकतो. तर आपल्याला पाहायचं आहे की उत्तम पोषण. आता उत्तम पोषण काय आहे? आता हा उत्तम पोषण जो आहे उत्तम पोषण तर उत्तम पोषण हे म्हणजेच अन्नातून शरीरास आवश्यक ती पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळाल्यानंतर शरीराचे उत्तम पोषण होत असते. आलं लक्षात? आता नंबर दुसरा आहे तो आहे कुपोषण. तर अन्नातून शरीराला जर आवश्यक ती पोषण तत्वे कमी किंवा जास्त प्रमाणात मिळाल्यास त्याला आपण काय म्हणतो? कुपोषण. तर कुपोषण ही स्थिती निर्माण होऊ शकते. आपल्याला अन्नामधून जर कमी किंवा जास्त अन्नपदार्थ मिळाले किंवा जास्त पोषक तत्वे मिळाली तर आपली कुपोषणाची स्थिती निर्माण होऊ शकते. नंतर पुढचं आहे अपुरे पोषण. अपुरे पोषण कशामुळे होऊ शकते? तर अन्नातून शरीरास आवश्यक ती पोषक तत्वे कमी प्रमाणात मिळाल्यानंतर अपुरे पोषण होत असते. आणि नंतर पुढचं आहे आधिपोषण. तर आधिपोषण हेही काय आहे? तर अन्नातून ज्यावेळेस शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे जास्त प्रमाणात मिळाल्यास आधिपोषण होत असते. कारण दिवस रात्र आपल्या शरीराचे कार्य सतत चालू असते आणि हे कार्य सुरळीत चालू असल्यास शरीराचे आरोग्य उत्तम आहे असे म्हटले जाते. परंतु उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे की प्रत्येक व्यक्तीने आध्यात्मिक शांतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने असे उत्तम आरोग्य प्राप्त केल्यानंतर समाजाच्याच काय पण पर्यायाने देशाचा सुद्धा विकास होण्याला नक्कीच मदत होत असते. अशा प्रकारे हे आपल्याला उत्तम पोषण किंवा आधिपोषण जर झालं किंवा कमी पोषण झालं किंवा अपुरे पोषण झालं तर असा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शरीरावर काय होत असतो? वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम होत असतो. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आपण पाहणार आहोत अन्न किंवा अन्नाची कार्य. आलं लक्षात? मग आता ज्यावेळेस आपण पाहिलं की कमी अधिक जर प्रमाणात पोषण झालं किंवा पोषक तत्वे मिळाली तर आपल्या शरीरावर कोणकोणते परिणाम होतात? तर अधिक जरी पोषण झालं किंवा कमी पोषण झालं तरी अन्नाला आपल्या शरीरामध्ये कोणकोणती कार्य करावी लागतात हे आपण आता पाहणार आहोत आणखी. तर अन्नाचे कार्य काय आहे? मग अन्नाचे कोणकोणती कार्य आहेत आपल्या शरीरामध्ये? ज्यावेळेस आपण आहार घेतो, जेवण घेतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ असतात आणि कोणकोणते प्रकारे आपण अन्न घेतो आणि त्या अन्नाचं कार्य शरीरामध्ये काय असतं त्यावेळेस आपल्याला हे अन्नाचं कार्य काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर ज्यामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते व आपल्या शरीराचा पोषण दर्जा हा आरोग्य उत्तम राहण्यासाठी संबंधले जाते त्यासच आपण काय म्हणत असतो? अन्न म्हणत असतो. तर अन्न हे केवळ जगण्यासाठीच आवश्यक नाही तर आपल्या अस्तित्वाचा तो महत्त्वाचा भाग समजला जातो आणि अन्न आपल्या जीवनात वेगवेगळे कार्य करत असतो. आता तर वेगवेगळे कार्य करत असतो तर कोणती कार्य आहेत वेगवेगळी? तर समजा नंबर 1 आहे ते आहे शारीरिक कार्य. आता नंबर 1 शारीरिक कार्य आहे म्हणजे काय की शारीरिक आरोग्य आपलं उत्तम राहण्यासाठी अन्न आवश्यक आहे. म्हणून शरीरात अन्नामुळे काय कार्य घडत असतात हे कोणकोणते कार्य आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर शारीरिक कार्य काय आहेत? तर वाढ व नवीन पेशीची निर्मिती करणे अन्नाचं महत्त्वाचं कार्य आहे. कोणतं? की आपल्या शरीराची वाढ करणे आणि नवीन पेशींची निर्मिती करणे. नंबर 2 कोणतं आहे? तर पेशींची झीज भरून काढणे. नंबर 3 काय आहे? कार्यशक्ती पुरवणे म्हणजे आपल्याला कार्यशक्ती सुद्धा पुरवली जाते, उष्मांक पुरवलं जातं. ज्यावेळेस आपण आहार घेतो त्यावेळेसच आपल्याला काय होते? शक्ती किंवा ताजेतवाने वाटते म्हणजे आपण काम करण्यास लायक बनतो. आलं लक्षात? नंतर शरीराचे रोगापासून संरक्षण करणे म्हणजे आपला जर समतोल आहार असेल, चांगला आहार असेल आपलं तर ज्यावेळेस आपण समतोल आहार घेतो त्यावेळेस आपलं शरीर आपल्याला साथ देतो. म्हणून शरीराचे रोगापासून सुद्धा संरक्षण होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये अन्न हे काय करतं की शरीराचे रोगापासून संरक्षण करते. म्हणून आणि 5वं जे कार्य आहे ते काय आहे की क्रियांचे नियमन करणे. बघा आता क्रियांचे नियमन करणे हे 5वं प्रकारचं कार्य आहे. तर आपण ज्या क्रिया करतो त्याच्यावर काय आहे की नियमन करणे. हे अशा प्रकारचं शारीरिक कार्य हे अन्नाला करावं लागतं. आलं लक्षात? नंतर काय आहे
दुसरं पण कार्य आहे. नंबर 2चं कार्य काय आहे? सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य. आता बघा, तुम्ही म्हणणार की अन्न हे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य काय करतं? तर सामाजिक कार्य म्हणजे काय? समाज जे समजा अन्न हे सामाजिक संबंध दृढ करण्याचे साधन आहे. अन्न काय आहे की सामाजिक संबंध दृढ करण्याचे हे साधन आहे. एखाद्याबरोबर समजा आपण काय करतो की खाऊन वा शाळेत डब्यातील पदार्थ एकमेकांना वाटून घेऊन एकाबद्दलची काय आहे की मैत्रीची भावना किंवा त्यामध्ये जे प्रेम असतं ते प्रेम व्यक्त केले जाते. याशिवाय काय होतं की महत्त्वाचे निर्णय घेतले जातात ज्यात घ्यायचे असतात. अशा ताणतणावपूर्व सभा किंवा परिषदा असतात. त्यामध्ये देखील अन्नदान केल्यानंतर खेळीमेळीचे वातावरण निर्माण होत असते. समजा एखादी सभा असेल, एखादं लेक्चर असेल किंवा समजा एखादं व्याख्यान असेल, त्यामध्ये आपण काय करतो, अधूनमधून चहा पानाचा प्रोग्राम केला जातो किंवा अन्नाची देवाणघेवाण केली जाते. हे एक महत्त्वाचं अंग समजलं जातं. आणि अन्नाचं वाटप केल्यानंतर किंवा एखाद्या पेय म्हणजे काय की चहाचे आयोजन जर केले किंवा चहा केला जातो, आवर्जून केला जातो, म्हणजेच अन्नाची देवाणघेवाण होत असते. आणि हे अन्न हे महत्त्वाचं अंग समजलं जातं. म्हणून काय आहे की लग्न असेल, बारसं असेल, वाढदिवस असेल, यासारखे जे आनंदाचे कार्यक्रम असतात त्या क्षणी स्वादिष्ट अन्नपदार्थांचा काय केला जातो, आपण अन्नपदार्थ तयार केले जातात आणि इतरांना ती आपण मेजवानी म्हणून किंवा आपलं प्रेम म्हणून प्रेमाची भावना म्हणून एकत्र करून त्यांना ती जेवण दिलं जातं. त्यामधून आपल्याला सामाजिक दृढता किंवा सामाजिक प्रेमसुद्धा निर्माण होऊ शकतं. आता पूर्वी तर अशा प्रसंगी गाव जेवण दिलं जायचं. ज्यावेळेस एखादं लग्न असेल, बारसं असेल किंवा कोणाचा वाढदिवस असेल, अशा वेळी काय करायचं, पूर्वी गावाला पूर्णपणे गाव जेवण द्यायचं. त्याला आपण मराठी भाषेमध्ये सुद्धा चुलबंद आवतनं असं म्हणत असत. त्यावेळी अशावेळी सर्वांना एकत्र अन्न ग्रहण केल्याने काय होते की लोक सामाजिकदृष्ट्या अधिकाधिक जवळ येऊ शकतात आणि त्यांच्यात बंधुत्वाची भावना निर्माण होऊ शकते आणि एकोपा देखील टिकवायला मदत होऊ शकते. म्हणून प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नाविषयक ज्या सवयी असतात ह्या भिन्न असतात. आधुनिक काळामध्ये आता हळूहळू लोकांनी दुसऱ्या संस्कृतीतील, प्रांतातील व देशातील लोकांच्या अन्नाविषयक सवयी ह्या आत्मसात केलेल्या आहेत. परंतु त्यामुळे काही वेळा सामाजिक ऋण फेडण्यासाठी म्हणून गोरगरिबांना सुद्धा आपण काय करतो, अन्नदान दिले जाते किंवा अन्नदान केले जाते. आता धार्मिक जीवनाचाही समजा अन्न हा महत्त्वाचा भाग आहे. मात्र आता धार्मिक जीवन म्हणजे काय, तर धार्मिक जीवन म्हणजे आपण काय करतो तर वेगवेगळ्या धर्मानुसार किंवा समजा एखाद्या मंदिरात गेलं, देवळात गेलं तर आपण तिथं काय करतो, एखादा नारळ फोडतो किंवा मिठाई वाटत असतो. देवाला समजा नारळ अर्पण करतो, मिठाई अर्पण करतो आणि तेच आपण एक भक्त म्हणून इतरांना प्रसाद देण्याचा प्रयत्न करत असतो किंवा दिला जातो. आता अन्नपदार्थ दिले जातात, हे अन्नपदार्थाचाच एक भाग आहे. मग मकर संक्रांत असेल, मकर संक्रांतीच्या वेळेस काय आहे की तिळगुळाची देवाणघेवाण केली जाते. मग तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं एकमेकांना म्हटलं जातं. ही एक प्रेमाची भावना आहे किंवा माणुसकीची भावना आहे. परंतु हे पण आपण काय केलं जातं, अन्नदान दिलं जातं किंवा अन्न देतो आणि अन्न देऊनच आपण एकमेकाची काय आहे की भावना निर्माण केली जाते किंवा प्रेमभावना निर्माण केली जाते. एकमेकांना अन्नदान केलं जातं. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हे काय आहेत, प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा आपण धार्मिकतेच्या स्वरूपातून हे अन्नदान करत असतो किंवा अन्नाची देवाणघेवाण करत असतो. एक दुसऱ्याला प्रेम निर्माण करण्यासाठी हे कार्य केलं जातं किंवा त्याच्यामधून आपल्याला प्रेमभावना वाढीस लागू शकते. असं हे अन्नामुळं आपलं कार्य घडत असतं किंवा बंधुत्वाची भावना ही निर्माण होत असते. आता तिसरं जे कार्य आहे ते आहे मानसिक कार्य. आता तिसरं मानसिक कार्य म्हणजे काय, आता आपण दुसरं कार्य पाहिलं की सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य. मग अन्न आणखीन तिसरं कार्य कोणतं करू शकतं, तर मानसिक कार्य. आता बघा, तिसरं कार्य जे आहे ते मानसिक कार्य. मग आता मानसिक कार्य करणं सुद्धा अन्नाचं कामच आहे. तर कोणतं काम आहे, तर मानसिक कार्य काय आहे, तर प्रेम, सुरक्षितता या आपल्या भावनिक गरजा आहेत. आणि ह्या ज्या गरजा आहेत या गरजांची पूर्ती काय अन्नामुळे होत असते. प्रत्येक वेळेस आपण स्वतःच्या दुसऱ्या व्यक्तीविषयीच्या भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणून अन्नाचा वापर केला जातो. घरातील गृहिणी ही कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार स्वयंपाक करत असतात. बघा, आता घरात प्रत्येकाच्या ह्या काय असतात, आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात आणि त्या आवडीनिवडी कोणाला लक्षात घ्याव्या लागतात, तर एखाद्या गृहिणीलाच घ्याव्या लागतात. आणि जर आवडीनिवडीचा स्वयंपाक नाही केला तर मग मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मी हे खाणार नाही, मी ते खाणार नाही, अशा प्रकारचे आपल्याला
घरातल्या मेंबरचे बोलणे ऐकून घ्यावे लागतात ना. मग प्रत्येक वेळेस काय करतो की प्रत्येक व्यक्तीला समाधान वाटलं पाहिजे आणि त्यापासून सुरक्षिततेची भावना वाटली पाहिजे, प्रत्येकाच्या मनात निर्माण होत असते. जर त्यांच्या आवडीचा आहार किंवा त्यांच्या आवडीचा पदार्थ जर बनवला तर प्रत्येकाच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होत असते. आणि बऱ्याच वेळा काय होत असतं की मुले त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सुद्धा विशिष्ट पदार्थ मुद्दाम आईला करायला सांगत असतात की काय मला आज हे खायचं, मग मला गोड पदार्थ खायचा, आज मला तिखट खायचं किंवा आज मला कुरकुरीत पदार्थ खायचा. असे पदार्थ समजा की मित्राबरोबर खाल्ल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये काय होतं की आत्मविश्वास वाढत असतो आणि आपणही या गटातलेच आहोत की एकत्वाची भावना निर्माण होत असते. आणि त्यांच्यामध्ये काय होते की बरेच वेळा विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ आल्यानंतर सुद्धा खूप ताण होत असतो. त्यामुळे एकतर विद्यार्थी काय करतात, जास्त खातात आणि एखाद्या वेळेस काय करतात ते कमी खातात. त्यामुळे काय होतं, नेहमीपेक्षा जास्त खाण्यात आलं तर एखाद्या वेळेस ताणतणावामुळे हे कमी आणि अधिक जास्त प्रमाण होते. खाण्याचे काय होते, ताणतणावामुळे जास्त प्रमाण होऊ शकते, तर त्यावरही देखील परिणाम होत असतो. याशिवाय काय आहे की वृद्ध व्यक्ती पण कुटुंबातील व्यक्तीचे लक्ष काय करतात, वेधून घेतात. खास अन्नाचा हट्ट धरून बसतात वा अन्न नाकारणे अशा अन्नाच्या माध्यमाचा आधार घेतात. आता घरामध्ये वृद्ध व्यक्ती जर असेल तर काही वेळेस अन्नाचा नाकार करतात, अलग लक्षात, आणि काय करतात मग अन्नाचा आधार घेऊन ते अन्नाला नाकार देतात आणि नाही म्हणतात. मग त्यावेळेस सुद्धा गृहिणीला काय करावं लागतं, त्यांच्या आवडीनिवडी जोपासाव्या लागतात. अशा हे वेगवेगळ्या प्रकारचे हे काय आहे की अन्न सामाजिक सुद्धा कार्य चांगल्या प्रकारे करू शकते आणि मानसिक कार्यसुद्धा. जर माणसाच्या मनाप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे किंवा आपल्याला जे पाहिजे त्याप्रमाणे जर घरामध्ये समजा अन्नपदार्थ बनले नाहीत तर त्याचासुद्धा मनावर वेगळ्या प्रमाणे वाईट परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारचे हे अन्नपदार्थ किंवा हे अन्नाचे आपण कार्य पाहिलेले आहेत. आता नंतर आपण पुढच्या पिरियडला पाहूयात समतोल आहार. मग समतोल आहार म्हणजे काय किंवा बॅलन्स डाएट कशाला म्हणायचं आहे, तर आतापर्यंत हे आपण पाहिलं की अन्नाची कार्य काय आहेत किंवा कुपोषण कशामुळे होते किंवा अन्न आपल्या शरीरात काय काय बदल अन्नामुळे होऊ शकतो, हे इथपर्यंत समजलं असेल असं मी गृहीत धरते. आणि काही समजलं नसेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकतात, मला संपर्क साधू शकतात आणि तुमचा मी शंकेचं निरसन करू शकते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.